एका निसर्गरम्य गावात पहाटेच्या सोनेरी प्रकाशात जुने पाषाणाचे मंदिर चमकत होते. आज मी देवाला हा 10 तोळ्यांचा सोन्याचा हार घालून प्रसन्न करेन. माय, खूप भूक लागलीये ग. काहीतरी खायला दे ना. बाजूला व्हा, माझ्या कामात अडथळा नको. बघत नाहीस मी देवाची पूजा करायला निघालोय? बाळा, माझ्याकडे तर काहीच नाही, पण देव नक्कीच आपली हाक ऐकेल. हे देवा, हा सोन्याचा हार स्वीकार आणि मला अजून श्रीमंत कर. पण मंदिरातील मूर्ती शांतच राहिली. सावकाराला काहीच जाणवले नाही. आजी, ही घ्या भाकरी. माझ्याकडे एवढेच उरले आहे. अरे माझ्या लेका, तू तर देवदूतच धावून आलास. घे बाळा, खाऊन घे. देवानी आपलं ऐकलं. जसा मुलाने तो घास घेतला तसाच एक चमत्कार घडला. हे काय, देवळाबाहेर एवढा उजेड कुठून येतोय? अरे, साक्षात विठ्ठल त्या म्हातारीला दर्शन देत आहेत. सावकारा, सोन्यात नाही तर भुकेल्याच्या तृप्तीत मी वसतो. सावकाराचा गर्व गळून पडला. दीनदुबळ्यांची सेवा हेच खरी ईश्वर भक्ती हे त्याला उमजले.